कमी वेळेत खूप छान माहिती आपण दिले. यानंतरचे वक्ते आहेत श्री अमर वीरभद्रे सर. ठिणगीला वारा लागला तर अग्नी चेतावतो, ठिणगीला वारा लागला तर अग्नी चेतावतो, बीज रुजले तर अंकुर डोकावतो, चंदन उगवले तर सुवास दरवळतो, दगड कोरला तर शिल्प साकारते, तुमच्यासारखे गुरु भेटले तर आयुष्य आकारते. असे सर्वांचे गुरुवर्य अमर वीरभद्रे सर मूळ प्राचीन संस्कृत ज्योतिष ग्रंथाच्या आधारे प्रश्न कसे सोडवावे याचे उत्कृष्ट ज्ञान. आदरणीय व्यंकटरमण दीक्षित गुरुजींचे शिष्य, गुरूंच्या सहवासात 16 वर्षे ज्योतिषशास्त्राची साधना केली. 350हून अधिक धर्मग्रंथ व ज्योतिषशास्त्रीय ग्रंथांचा वाचन व अभ्यास. मोठेपणाचा अभ्यास नसणारे, सादगी हीच त्यांची समृद्धी. गेले 25 वर्ष अविरतपणे ज्योतिषशास्त्रात योगदान असणारे अमर वीरभद्रे सर. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपला विषय घ्यायचा. झोपेत असावी, 100% झोपेत असावी. त्यात खंडारीचा आहे आणि विचारत काढा यांनी संशोधनात्मक जे काही तुम्हाला सांगितलं त्याचं पचन अजून व्हायचं असेल त्यामुळं मी थोडासा माझा विषय डायव्हर्ट केला. एवढ्या वाक्याची भाषा ऐकल्यानंतर इथपर्यंत तर काय माझी झेप नाही आहे तुम्हाला एवढं सांगायचं आणि सगळं कॅल्क्युलेटिव्ह आहे. तर मी तुम्हाला बालवाडीत सांगतो म्हणजे यांनी आता जे सांगितलं ते संशोधनात्मक होतं, PhD लेवलचं आहे, जे कदाचित सर्वसामान्य लोकांना जड जाईल शक्य नाही आहे, थोडंसं जड जाण्याची शक्यता जास्त आहे. म्हणून मी तुम्हाला आज माझा जो विषय आहे अगदी साध्या सोप्या आणि सरळ भाषेत आणि जे पहिलीचं मटेरियल आहे जे पहिलीला शिकवायला पाहिजे ते मी सांगणार आहे. कदाचित हे विषय सर्वांना माहिती आहे, परंतु हे विषय असे का आहेत हे माहिती नसावं असं मला वाटतं. एक उदाहरण देतो. चंद्र शनी शत्रू आहे, शिकलोय रवी शनी शत्रू आहे सगळ्यात म्हणजे, पण ते तसं का आहे किती लोकांना माहिती? म्हणजे ह्याचं बेसिक लॉजिक काय आहे हा सांगायचा मी प्रयत्न केला. बरेच असे विषय आहेत की बेसिक म्हणून शिकवले जातात, परंतु ते तसे का आहेत हे मात्र शिकवलं जातं. याचं बेसिक लॉजिक काय आहे हे शिकवलं जातं. माझा आजपर्यंतचा प्रयत्न जो आहे तो शिकवण्याकडे कमी आहे. सब्जेक्ट मटेरियल जे आहे, नियम जे आहे ते प्रत्येक पुस्तकात आहे, ते शिकवण्याची गरज नाही, वाचले की समजतं. म्हणजे शिकणारा माणूस तेवढ्या पातळीतच असतो, त्याला वाचता येतं, त्याचं ग्रास्पिंग लेवल त्या दर्जाचे असते, त्यामुळे वाचलं की समजतं. ते शिकण्याची आवश्यकता नाही आहे किंवा मला वाटत नाही की ते शिकायलाच पाहिजे. तर शिकण्याची ही गरज आहे की ते तसं का, ते तसं का. आता मगाशी खंडारे सरांनी खूप छान वाक्य सांगितलं, म्हणजे आठवलं त्यांच्याकडे मला एकच गोष्ट त्यांची फार आवडली, प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे. त्याने शब्द वापरला दृक प्रत्यय. दृक प्रत्यय म्हणजे जे दृष्टीला दिसतंय ते तसंच आहे का नाही तपासण्याची सवय लावून घ्यायला पाहिजे. आज पुस्तक काही सांगितलं, तुमचा अनुभव किती सांगतो, पुस्तकातलं लिहिलेलं खरं आहे का
काय खरं आहे का खोटं आहे हे म्हणण्यापेक्षा पुस्तक लिहिण्यानं काय दृष्टी ठेवली, तो नियम करताना काय दृष्टी ठेवली आणि नियम तयार केले. गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, सगळ्यांना माहिती आहे, शाळेत शिकले. कारण शास्त्रज्ञ आंब्याच्या झाडाखाली बसला होता, वरून आंबा पडला, त्याला प्रश्न पडला की तो वरून खायचा. म्हणजे याचा अगोदर काय हा सिद्धांत नव्हता का, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय नियम नव्हता का, तो होताच. त्यांनी फक्त तो उजेडात आणला आणि शब्दामध्ये बद्ध केला. बरोबर आहे. तर वस्तुतः आपला दृष्टिकोन सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे. आपण जे काय शिकतो, जे काय समजतो, हे दोन गोष्टीवर अवलंबून असतं. एक आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि शिकवणाऱ्या व्यक्तीचा समजून सांगण्याचा दृष्टिकोन, याच्यावरतीच आपण जे काय सांगितलंय ते समजून घेतो. बरोबर आहे का? मगाशी आता व्यसन या शब्दाचं व्याख्यान झालं. व्यसन या शब्दावर चर्चा झाली. व्यसनाकडे सुद्धा लोक खूप वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात. दारू पिण्याचं व्यसन आहे, आता अलीकडच्या काळात रील्स बघण्याचं व्यसन आहे. आताच्या कलियुगामध्ये व्यसनाचे प्रकार खूप वाढले. वस्तुतः व्यसन या शब्दाची संस्कृत व्याख्या जी आहे त्याच्यामध्ये एकच शब्दाचा उल्लेख करू होता, अनियंत्रित आसक्ती. आसक्ती सगळ्यांना असते. रील्स बघायची आसक्ती. आसक्ती या शब्दाचा अर्थ लोक आहे, म्हणजे आपल्याला ती सवय लागली. पण ती ज्या वेळेला अनियंत्रित होते तेव्हा त्याचं रूपांतर व्यसनात होतं. हा दृष्टिकोन आहे. दारू पिणारा माणूस आहे, महिन्यात एकदा दारू पिते, त्याला आपण दारू म्हणू शकत नाही. परंतु रोज जर पिऊन आला आणि गटारीत पडत राहिला तर त्याला आपण दारू म्हणतो, त्याला व्यसनाने नाही. जसं व्यसन चांगलं आहे तसं ते व्यसन वाईट सुद्धा आहे. चांगलं व्यसन आयुष्यात फायदा करून देतं. दुर्व्यसन हा जो शब्द आहे आयुष्यात नुकसान करून देतो. हा दृष्टिकोन आहे. तसं ज्योतिष शिकताना अगोदर प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अतिशय महत्वाचा. प्रत्येक नियमाकडे तुम्ही जो दृष्टिकोन ठेवून बघताय तशीच प्रचिती तुम्हाला पुढे येते. 3 तासाचा पिक्चर आपण बघतो. 3 तासाच्या पिक्चरमध्ये ही सर्व मायात्मक कल्पना असतात. त्या कल्पनेमध्ये खूप काही गोष्टी रंगवलेल्या असतात. एखादा उडी मारतो, पेप्सी पितो, याच्यामध्ये बघतो. हा दृष्टिकोन आपण घेतो, आपल्यालाही तसंच करू वाटतं. प्रत्येक ठिकाणी पेप्सी पिल्यावर तर उड्या मारून चालेल का? नाही चालणार. म्हणजे हा दृष्टिकोन बघत असताना विवेक ठेवणं पण गरजेचं आहे. विवेक ठेवणं पण गरजेचं आहे. म्हणून अभ्यास करत असताना अभ्यासामध्ये काय सांगितलंय आणि ते कशासाठी सांगितलं हे 2 उद्देश समजून घेणं फार महत्वाचं आहे. म्हणजे आपला प्रयत्न त्या दृष्टिकोनातून पाहिजे. आज बरेच ग्रंथ आहेत संस्कृतमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, सगळ्या नियमांचा काय आपण अभ्यास करू शकत नाही. काही बेसिक नियम जे आहेत त्यातले 2 उदाहरणं पण तुम्ही आज तुम्हाला देणार आहे. कारण एवढ्या कमी वेळामध्ये एवढं सगळं समजावून सांगणं कठीण आहे आणि ते सोपं करून सांगावं लागणार आहे. अवघड करून सांगलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. असं काय? कुलकर्णी सरांचं सुद्धा म्हणणं तेच आहे. प्रश्न विचारत नाही, कारण पडतच नाही आपल्याला प्रश्न. किती लोकांचा अभ्यास असतो माझ्याकडे. आज कुलकर्णी सर इतकेच असे आहेत की त्यांनाच प्रश्न पडतो की लोकांनी आपल्याला विचारलं पाहिजे की असं. त्याचे बरेच शो पण होतात, तुम्ही विचारा आम्ही सांगतो. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे भृत्यहरीने जे सांगितलंय, बौद्धारो मत्सरसु, म्हणजे मत्सर, बौद्धिमान लोकांना मत्सर फार असतो. त्यामुळं विचारण्यात कमीपणा वाटतो, शंका विचारायला कमीपणा वाटतो. येत असलं तर सांगायला मोठेपणा घेतात. असे व्यवहारात आपल्याला बरेच अनुभव असतात.
विषयांचा वर्ग. आता तुम्ही ज्योतिषशास्त्र शिकलाय तर मला इथं आल्याबरोबर 3 वर्ष 4 वर्ष तुला आरामात शिकलेलं आहे. काही लोक प्रॅक्टिस करताय 15-20 वर्ष. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे जे काय 9 ग्रह आहेत त्यापैकी 9 ग्रह म्हणतायत हे 7च आहेत. 2 छायाग्रह आहेत. त्यांची रचना आपल्याला माहिती आहे. ब्रह्मांडामध्ये कुठेही आधार नाही आहे. कल्पना करा मोठी पोकळी आहे. त्या पोकळीमध्ये पृथ्वी फिरत आहे. कोट्यावधी वर्ष फिरत आहे. त्याच्याबरोबर चंद्र फिरतोय. खूप जवळचं आहे म्हणून माहिती आहे आपल्याला. हे दोन्ही मिळून सूर्याभोवती फिरत आहे. बाकी सगळे ग्रह सूर्याभोवती फिरतात. आणि हा सूर्य सुद्धा भ्रमण करत असतो. म्हणजे ही सूर्य मालिका जी आहे ज्यांना खगोलशास्त्राचा अभ्यास आहे टीव्हीवरती रील्स वगैरे बघितल्या त्यांना कदाचित कल्पना आहे हे सगळं फिरतंय. हे सगळं फिरत आहे आणि कोट्यावधी वर्षापासून एका ठराविक गतीमध्ये फिरत. आता याच्या ग्रंथामध्ये बद्धता केली. ग्रंथामध्ये ह्या सर्व नवग्रहांची बद्धता केली. बद्धता केली म्हणजे काय त्याने संक्षिप्त रूपामध्ये हे बांधलंय. आता बांधत असताना आपल्याला एक बेसिक विचार असा पाहिजे की या सर्व ग्रहांचा आपल्या मानवी जीवनावरती काय परिणाम होतो. लॉजिक काय. जन्म पृथ्वीवरती होणार आहे. आपला गीतेमध्ये सांगितलंय की आत्मा अमर आहे. आत्मा मरत नाही काय नाही. आत्माचा उगम किंवा आत्मकारण करत आपण सूर्यामध्ये म्हणजे सूर्यापासून जन्म आहे. सूर्यामध्येच मृत्यू आहे. म्हणजे सेंटर पॉईंट कोण आलं सूर्य. बरोबर बघा सूर्याच्या सूर्यप्रकाशामुळे वनस्पती अन्न तयार करतात. तेच आपण खातो. त्यानेच आपली पुष्टी होते पोषण होतं. मृत्यू झाल्यानंतर कुठे जातो आपण. एकतर आठीच्या स्वरूपात जातो किंवा मातीच्या स्वरूपात. परत सूर्याद्वारे त्याचं वनस्पती खत म्हणून वापर करून घेतात. परत रिवर्स. अध्यात्मामध्ये त्याला द्वैत सिद्धांत म्हणजे जन्म मृत्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ते एकापाठोपाठ होतच राहतात. ह्या सगळ्यांना सूर्य आधारभूत आहे. म्हणून आपण सूर्याला आत्मा करत नाही. तिथून जन्म येतो. तिथून जीव येतो आणि जीव तिथंच जातो. आता जीव जन्माला यायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे जीव जन्माला कसा आहे. व्यावहारिकदृष्ट्या 2 महिने पोटात गर्भ राहतो. त्याच्यानंतर जीव जन्माला येतो. मुलगा असेल मुलगी असेल वगैरे. ग्रह पण 9च आहेत. महिने पण 9च लागतात. सूर्यापासून एखादा आत्मा बाहेर पडतो तो पृथ्वीवर यायला बाहेर पडतो. मध्ये आपल्याला 2 ग्रह लागतात. सूर्याच्या अंतर्गत कक्षेमध्ये 2 ग्रह म्हणून आपण 3 म्हणतो. 2 मध्ये बुध शुक्र चंद्र. बरोबर आहे ना. सूर्यमालिका बघा. सूर्यमालिकेमध्ये सूर्य जर मध्य पकडला तर त्याच्यानंतर आपल्याला बुधाची कक्षा लागते. शुक्राची कक्षा लागते. त्याच्यानंतर पृथ्वी आणि चंद्र 2 ग्रह. बुध हा गर्भकारक आहे. बुध हा गर्भकारक आहे. स्त्रीच्या गर्भाशयामध्ये ज्या वेळेला हा बुध प्रवेश करतो तो बुध आहे. म्हणून बुधाला आपण कुमार म्हणतो. तो गर्भावस्थेमध्ये आणि लहान बुधाला आपण कुमार म्हणतो. आता हा सूर्य जो आहे तिथून जो आत्मा म्हणजे आपण जीव नंतर जो होणार आहे तो ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याचं रंग रूप वर्ण वजन उंची स्वभाव त्याचं पाप पुण्य याच्यानुसार त्याचं कॅरेक्टरिस्टिक ठरतं. बरोबर आहे. तो पुढे काय करणार आहे त्याचं भविष्य काय आहे. थोडक्यात शब्द वापरायचं भविष्य काय आहे. तो जन्माला आल्यानंतर काय काय करणार हे त्याच्या गर्भातच ठरतं. ज्या वेळेला गर्भात जीव प्रवेश करतो त्यावेळेला ठरतो. त्याचं पाप पुण्य हे जे आहे ते त्याचा जो काय लेखाजोखा आहे तो वासनेच्या स्वरूपात असतो.
वासनेचं स्वरूप आहे आणि आपल्याकडे वासना काला ग्रहाचा आहे तो शुक्र आहे. तो शुक्र काय करतो की त्याच्या अनेक जन्माच्या वासना ज्या आहेत त्या वासनेचं लेखाजोखा त्या गर्भामध्ये प्रस्थापित होतो. त्याच्यानंतर चंद्र मणकारक आहे. आता ह्या वासना प्रकट करायचं काम कोण करणार आहे? इच्छा निर्माण करणे, मनात काय करणे, विचार करणे, तर्क वितर्क करणे. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला मन ही संज्ञा दिली. चंद्रमा सो जातः. बरोबर? चंद्र हा मनाचा कारक आहे. ह्या वासना परद्रुप होताना मन हे एकच माध्यम आहे. मनात आता दारू प्यायची इच्छा, मनात आता चहा प्यायची इच्छा. कारण कोण आहे? मन आहे. जगातल्या प्रत्येक कारणाचा उदय सुरुवातीला मनामध्ये होतो. ठीक आहे. पृथ्वीच्या पोटात म्हणजे आईच्या गर्भात पृथ्वी जननी आहे. आपण पृथ्वीवरती राहतोय, जन्म होतो. म्हणून पृथ्वी हा ग्रह पत्रिकेमध्ये लिहित नाही. त्याच्यानंतर कुणाची कक्षा येते सूर्यमालिकेमध्ये? मंगळाची. बरोबर आहे. आता ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळ हा बलकारक आहे, वीर्यकारक आहे, तेजकारक आहे, ओजकारक आहे. हा काय करतो? आपल्याला पुष्टी देतो. कारण कर्म करायला शरीर पाहिजे. शरीर, बल, वीर्य हे असल्याशिवाय कर्म होत नाही. का होतं? होऊ शकत नाही. प्रत्येक जीवाला हे गरजेचंच आहे. त्यानंतर गुरुची कक्षा आहे. नुसतं शरीर असून उपयोग आहे का? शरीर हत्तीला सुद्धा आहे, शरीर कुत्र्याला सुद्धा आहे. हे कर्म करायला ज्ञान लागतं, विवेक लागतं, मार्गदर्शन लागतं. हे कोण करणार आहे? द्यायची बुद्धी कोण देणार आहे? म्हणून मंगळानंतर गुरुची कक्षा आहे. गुरुची कक्षा आली की कर्माला सुरुवात होतो. बुद्धिहीन माणूस काम करतो. बुद्धिहीन माणूस कर्तृत्व करू शकतो का? कर्म करू शकतो का? नाही करू शकतो. बुद्धिहीन प्राण्यामध्ये जनावर येतात. जनावरांना पण बुद्धी नाही होते. गाई अशी काही नाही करू शकत. स्वतःच्या बुद्धीनं काही करू शकत नाही. माणसालाच तेवढी बुद्धी दिली. मग ही कक्षा गुरुची आहे. यात जे काही कर्म होतं या कर्माचं फळ तुम्हाला द्यायला थोडं शनी बसलेलं असतं. शनीला आपण काय म्हणतो? कर्म फल आहे. म्हणजे आपण जे जे काही चांगलं केलं, वाईट केलं त्याचं फळ देण्याची, शिक्षा देण्याची जबाबदारी कोणाकडे आहे? शनीकडे. बघा तुम्ही विचार करून, एक आध्यात्मिक दृष्टिकोन आहे. त्या पद्धतीने जे जे काही केलंय त्याचं आपल्याला फळ देण्याचं काम शनी महाराज करत असतात. व्यावहारिक जीवनात आपण म्हणतो शनी मागं लागला आहे, 7.5 आहे, अमुक आहे, तमुक आहे. आणि या कर्माच्या फळानंतर भोगून झाल्यानंतर माणसाची निवृत्ती होती. निवृत्ती होती म्हणजे काय? व्यक्तीला अंतकाळ जवळ येतो म्हणजे मृत्यू येते. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये राहू केतूची भूमिका पण खूप महत्वाची आहे. आता आपण बघितलं तर मंगळानंतर राहूची कक्षा येत असते. ते पुढे आपण एक्सप्लेन करून सांगणार आहोत की मंगळानंतर राहू का आहे, राहूच का दिला. कारण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पुण्य असेल तर पुनर्जन्म नसतो, तर तो रिटर्न करून देत नाही. पाप असेल तरच येतो. कारण पुण्याचं फळ चांगला काळ म्हणून जातो, पापाचं फळ वाईट काळ असतो. आणि तो वाईट काळ भोगण्यासाठीच आपला परत 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 जन्म असतो. हा राहू जो आहे तो तुम्हाला शाप तयार करतो. पाप अनेक जन्माचं प्रारंभ संचित जे काय आहे ते राहूच्या स्वरूपात प्रकट होतं. ते मलिन करते, ते आपलं आयुष्य मलिन करते किंवा आपल्या आयुष्यात अशा गोष्टी घडवायला भाग पडतात. म्हणून राहू केतूला पापकारक म्हणतात. अनेक प्रकारचे शाप किंवा दोष याच्यामध्ये राहूची मुख्य भूमिका आहे. आणि हे सर्व भोगल्यानंतर मृत्यू होतो. हे सर्व भोगल्यानंतर मृत्यू होतो. मग मृत्यू होतो म्हणून काय म्हणलं? शनीला समजावं, शनी अष्टमता मृत्यू.
कक्षा ज्या आहेत हे जे ग्रहांचे ग्रह आहे ते विचार करूनच ठरवते. प्रत्येकाला एक काम दिले ते विचार करूनच नाही. तसंच पत्रिकेमध्ये सुद्धा वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ 3 काळ एकाच पत्रिकेवरून आपल्याला बघता येतो. 2-3 काळाचे जेव्हा दिले त्याच्यामध्ये प्रथम स्थानामध्ये जन्म आहे. जन्म हा वर्तमान काळ आहे. प्रथम स्थान, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ही जी 4 स्थान आहेत ती वर्तमान काळात आहे. वर्तमान काळ कुठेपर्यंत आपला जीव असेपर्यंत, आपलं कर्तृत्व असेपर्यंत. बापाचं कर्तृत्व कधी संपतं? मुलं आल्यानंतर किंवा मुलं मोठी झाल्यानंतर संपतं. वयाची मर्यादा संपल्यानंतर संपतं. किंवा कर्तव्याची जी काय हातातल्या गोष्टी असतात त्या संपल्यानंतर एखाद्याचं कर्तृत्व संपतं. म्हणजे नोकरी झाली, मुलाबाळाची लग्न झाली, आपण रिटायर संपलं. आणि वर्तमान काळाच्या गोष्टी आपल्या हातात असतात. वर्तमान काळ जो आहे तो आपल्या हातात आहे. म्हणून ही जी 4 घरं आहेत त्या 4 घरांमध्ये आपल्या हातात आहे. बघा तुम्ही, आरोग्य कसं ठेवायचं आपल्या हातात आहे. पैसा किती मिळवायचा आपल्या हातात आहे. पराक्रम किती करायचा आपल्या हातात आहे. सुख किती मिळवायचं आपल्या हातात आहे. प्रयत्न आपल्याच हातात आहे, नक्कीच आहे. पुढची 4 घरं जी आहेत, पंचम स्थान, षष्ठ स्थान, सप्तम आणि अष्टम स्थान, हा भविष्य काळ, हा त्या व्यक्तीचा भविष्य काळ. ते तुमच्या हातात आहे बघा. किती शिकणार, बुद्धी कशी असणार, मुलगा होणार का मुलगी होणार की नाही, तुमच्या हातात आहे. शरीराला रोग किती येणार, कधी येणार थांबवू शकतो का? कॅन्सर झालाय, आयुष्य थांबवू शकतो? कॅन्सर होणार नाही, गॅरंटी देऊ शकताय का? सप्तम स्थान, पत्नी कशी मिळणार, म्हणून विरोधाला म्हणतात बघा, सांगत नाही का, तर महिला वगैरे असतात आपल्या हातात पण ते. पूर्वेषु दत्तम भार्या म्हटलं कशा, पत्नी ही पूर्वजन्मीच्या कर्मावर शकते. बाजारात जायचं, टोमॅटो घ्यायचं, 50 ठिकाणी टोमॅटो विकत बसलेला असतो. घ्यायचं पण कुठलं पण घेतो का? नाही. स्थळं बघायचे, 50 स्थळं बघतो का बघतो? आलेली मुलीला होऊन चिकित्सा करतात. तर मिळताना तुम्हाला जे तुमच्या प्रारंभात आहे, नशिबात आहे तेच करा. घटस्फोट थांबवू शकता का? वैधव्य थांबवू शकता का? तुमच्या हातातच नाही, तुम्ही ते थांबवू शकत नाही. कोणी बायकाला म्हणत असेल की मी थांबवतो, मी करतो, इम्पॉसिबल. आणि त्याच्यानंतर स्थान आहे मृत्यू. बघा, अष्टम स्थान, मृत्यू स्थान आहे. आपल्या भविष्याचं शेवट म्हणजे काय? मृत्यू. तो आपल्या हातात आहे. कोण कसं मरणार, कुठे मरणार, कधी मरणार, बियॉन्ड कंट्रोल. ही जी काही 4 घरं आहेत, पंचम स्थान, षष्ठ स्थान, सप्तम स्थान, अष्टम स्थान, हा त्या व्यक्तीचा भविष्य काळ आहे की जो त्याच्या हातात नाही. या 4 स्थानावरून बघणाऱ्या घडणाऱ्या गोष्टी त्या व्यक्तीच्या हातात नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न करा, कुठलाही ज्योतिषी म्हणतो की ह्यात मी बदल करतो, करता येत नाही. पहिल्या 4 घरामध्ये पहिल्या 4 घरामध्ये तुम्ही बदल करू शकता, ह्या दुसऱ्या 4 घरामध्ये बदल करू शकत नाही. आता वर्तमान काळापासून सुरुवात झाली, भविष्यकाळ संपला, म्हणजे जन्म झाला, 8व्या स्थानावर परत आपण कुठं आलो, मृत्यूपर्यंत आलो. या 8 घरात तुम्ही जे काय कर्म केलंय त्या कर्मावर पुढची 4 घरं आहेत. त्या कर्मावर पुढची 4 घरं दिलेली. तो आहे भूतकाळ. जे भविष्याच्या पुढं एकदा मेल्यानंतर जो काय येतो जन्माच्या अगोदरच तो भूतकाळच असतो. म्हणजे आपला जन्म सुद्धा भूतकाळात आपण जे काय केलंय त्याच्यावरतीच आहे. म्हणून 9वं स्थान जे आहे ते भाग्य स्थान.
त्या भाग्यावरती लग्नस्थान अवलंबून आहे. त्या भाग्याच्या नुसार त्यांचा जन्म आहे. म्हणून नवम स्थानाचं भाग्य हे लग्नात उदयालय कर्मस्थान आहे. तुम्ही जे काय कर्म केलंय त्याच्यानुसारच तुमचं वर्तमान काळ आणि भविष्य काळ असतं. लावून व्यवस्था आहे, काय मिळवणार आहे, काय घालवणार आहे, काय मिळवलंय, काय घालवायचं आहे, काय फायदा होणार आहे, काय नुकसान होणार आहे, हे ऑलरेडी तुमचं ठरलेलं आहे. हा आपला भूतकाळ आहे. साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर बघा, लग्नस्थान आपण स्वतः आहे, पंचम स्थान आपली मुलं आहेत, जे आपल्या भविष्य काळ आहे, भाग्यस्थान आपले वडील, वडिलांचा मुलगा म्हणजे परत वडिलांचं पंचम स्थान म्हणजे आपलं झालं. हा त्रिकोण आहे. हा अनेक जन्मांचा त्रिकोण. म्हणून व्यवहारिक प्रश्न आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला प्रश्न कोणत्या स्थानाशी संबंधित आहे आणि ते आपल्या हातात आहे का हाताच्या बाहेरचा आहे याचा विचार सुद्धा ज्योतिषाने करावा. जे हातात आहे तेच बदलू शकतो, जे हातात नाही ते आपण बदलू शकत नाही. फक्त ते भोगताना त्याची तीव्रता कशी कमी होईल एवढंच आपल्याला. खूप साधा सोपा विषय आहे. जसं कर्माचे 3 प्रकार येतात तसंच हे 3 गोष्टी आलेख केलेल्या. आपले पूर्वज खूप हुशार होते. त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ही ग्रंथ रचना केली आहे. मगाशी या विषयावर विचार झाला की ग्रंथामध्ये काय लिहिलं यापेक्षा अनुभव काय आहे. अनुभव आपल्याला कधी येणार आहे? ग्रंथामध्ये काय लिहिलंय आणि कशासाठी लिहिलं गेलेलं आहे हे जेव्हा समजणार आहे तेव्हाच अनुभव येतो. दृष्टीमध्ये आपण सापाला बघितलं तर साप दोरी पण वाटेल, दोरी साप पण वाटेल. हा दृष्टीभेद आहे. जसं कर्मामध्ये 3 प्रकार आहेत. एक क्रियामान कर्म येतं, त्याचा रिझल्ट इन्स्टंट असतो. बाहेर गेल्यानंतर एखाद्या पुत्राला दगड मारला, पुत्र येऊन चावला, इन्स्टंट रिझल्ट आहे. जे क्रियामान कर्मामध्ये तुम्ही जी कृती करताय त्या कृतीचं फळ हे इन्स्टंट असतं. तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक प्रश्न आहेत की त्याचं फळ इन्स्टंट असतं. शेअर मार्केट इन्स्टंट प्रॉफिट. काही कर्म असे असतात की ज्याचं फळ तात्काळ मिळतं. तशा प्रश्नाची विभागणी तुम्हाला वेगळी करावी लागेल. दुसरा कर्माचा प्रकार आहे संचित कर्म. तुम्ही जे काय करताय त्याची फळं मिळतात, काहींची मिळत नाही. आपण म्हणतो मी एवढे प्रयत्न केले तर 1000 रुपये लागले, मी एवढं चांगलं काम करतोय रिझल्ट नाही, मी उद्योगात एवढे प्रयत्न करतोय काही यशच नाही. तुम्ही कुठेतरी बी पेरलाय, उगवलेलं नाही. जी फळं मिळाली तुम्हाला त्याचं फळ भोगलायचं, जी मिळालेली नाहीये, जी साठवलेली आहे त्याला आपण काय म्हणतो संचित. ती वेळेनुसार प्रकट होणार. ती प्रकट कुठे होतात? भविष्य काळात होतात. 5, 6, 7, 8 या स्थानामध्येच त्याचा उदय होतो. ते संचित कर्म प्रकट होतं. म्हणजे 1, 2, 3, 4 मध्ये जे करताय ते 5, 6, 7, 8 मध्ये साठवलं. आणि जे भोगून शिल्लक राहतं ते तुम्हाला 9, 10, 11 आणि 12 मध्ये परत दिलं. इनविजिबल बँक बॅलन्स. इनविजिबल बँक बॅलन्स. आणि त्यानुसार आपला परत जन्म होतो. पुढचा जन्म असेल, दुसरा होता. हे चक्र आहे. हे चक्र पहिल्यांदा समजून जेणेकरून तुम्हाला कितीही कुठलाही प्रश्न आला तर ह्या कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो ते सुरुवातीला पाहावं लागेल आणि त्याच्यानुसारच तुम्हाला पुढची योजना सांगावी लागेल. हा कालचक्र आहे. असे बऱ्याच लोकांनी कालचक्र शब्द वापरला. हे कालचक्र आहे ते अशा पद्धतीनं आहे. हे समजून घेतल्यानंतर मग तुम्हाला प्रश्नाकडे जायचं. आता हे प्रश्नाकडे जाण्यासाठी सुद्धा आमच्या हातामध्ये कन्सेप्ट जे पिंडीचे प्रमाण म्हणजे जे आपल्यामध्ये आहे तेच वर आहे.
ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा असंच आहे. जे खाली आहे तेच वर आहे, जे पृथ्वीवर आहे आपल्यात आहे तेच आकाशात आहे. आपल्यात बघा राग आहे, द्वेष आहे, सहा विकार आहे, सगळं आहे तेच वर आहे. त्याला फक्त कारण वेगवेगळे ग्रहांची कारणपत्र दिली, ही सगळी कारणपत्र आपल्याला येतात. कोण कर्मठ असतंय, कोण रागीट असतंय, कोण शांत असतंय, ही सगळी कारणपत्र ग्रहांना सुद्धा लागतात. पण आपण सूक्ष्म विचार करत नाही. म्हणजे प्रश्न एखादा आल्यानंतर प्रश्नाला विचार करायला एक पद्धत आहे. आता व्यसनाचा प्रश्न आला, एखादी व्यक्ती व्यसनाविषयी घेऊन आला. व्यसन आहे, दारूचं व्यसन आहे. व्यसनाला प्रवृत्त कसं झालं, कोण केलं, त्यासाठी तुम्हाला व्यसन कसं होतं, व्यसन म्हणजे काय, व्यसन कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे लागू शकतं, त्याचे दुष्परिणाम कुठं आहे, किती आहे, प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतो तो कसा होतो हे समजून घेतल्याशिवाय त्याचं उत्तर देता येत नाही. आपल्याकडे आता पद्धत काय झाली की विवाह आणि आर्थिक हे दोन प्रश्न खूप मोठे आणि महत्वाचे झाले. कारण सगळे ह्याच्यात फिरत आले, सगळे पैशाला फिरत आले. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स आणि प्रॉफिट किंवा आर्थिक प्रश्न, वैवाहिक प्रश्न किंवा जे सुखाचे प्रश्न आहेत त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. आमच्याकडे असं पण म्हणतात उभे शोधत धन. धन हे पूर्वजन्मीच्या कर्मानुसारच मिळतं. बँकेचा कॅशियर बघा, दिवसभर लाखो रुपयाचे मोठा असतो, संध्याकाळी घरी किती घेऊन जातो, 100 पैकी 3% लोक श्रीमंत आहेत, 97% लोक गरीब. असं काय आहे? दिवसभर एक माणूस राग राहतो, रस्त्यावर उभ्याचे काम करतो, 500 रुपये 700 रुपये घरी घेऊन जातो. बघायचे सांगितले 1 लाख रुपये 67 लाख रुपये झाले एका महिन्यामध्ये. फरक आहे. हा फरक काय आहे? कारण धन हे पूर्वजन्मीच्या कर्मावरच मिळतं. मला गॅरंटी देऊन सांगा, आता कोणी पण सांगू दे, मी 24 तास काम करतो आणि 2 लाख रुपये दिवसाला मिळवतो, शक्य आहे का? तुमच्या हातातच नाही येते, तुमच्या हातात नाही. मिळवणं हातात आहे, किती मिळवणं तुमच्या हातात आहे का सर? मला हे पण माहिती पाहिजे की काय आपल्या हातात आहे. जे हातात नाही त्याच्या मागे लागला तर ही नुसती माया आहे, फिरत फिरत राहणार, समाधान कुठंच मिळणार, त्याचं उत्तर तुम्हाला कुठंच मिळणार. आणि जे तुम्हाला मिळतील किंवा दाखवतील किंवा मी करतो म्हणून सांगतील ती फक्त माया असते, त्याचं नुकसानच आहे. त्याचं सुद्धा एक कालचक्र असतं, त्या फिरत आलं करणी बाधा चेटू इकडे तिकडे झटपट मिळवण्यासाठी. ग्रामीण भागातले तिकडे पळतात, शहरी भागातले शेअर मार्केट, जंगली रंगी तिकडं. शेवटी दोन्ही प्रकार येतच. आणि ह्या सगळ्या कर्मांचा कालनिर्णय जो आहे तो कालनिर्णय होणार कधी? या 2 गोष्टीसाठी दशा पद्धती, गोचर हे सांगतो. कालनिर्णयामध्ये सुद्धा कालनिर्णय होणार कसा? कालनिर्णयाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्म गणित जे म्हणतो ते गणित तसं का आहे हे सुद्धा माहिती. महादशामध्ये 120 वर्षाच्या महादशा आहे. आपल्याला काय शिकवलं जातं? कलियुगामध्ये माणसाचं आयुष्य 120 वर्ष आहे म्हणून दशा 120 वर्षाच्या आहे. आपल्याला नाहीच माहिती आहे, बरोबर आहे ना? त्याच्या पलीकडे दुसरं काय माहिती आहे का? 120च वर्ष काय, 130 का नाही आहे, 111 का नाही आहे, 110. बरं ठीक आहे, माणसाचं वय 120 वर्ष आहे. अशी किती लोक तुम्हाला दाखवू 120 वर्षापेक्षा जास्त झाले?
त्याचं कसं पडणार? म्हणजे दृष्टिकोन कुठं चुकलाय. मगाशी खंदारे सरांनी सांगितल्याप्रमाणे कसं आहे कारण 120च वर्ष काय ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती नाही. कुणीतर गेले 120 वर्ष आपण नाही 120च वर्ष. त्यात पण विभागणी केली. रवीला 7 वर्ष द्यायची, शुक्राला 20 द्यायची. का द्यायची शुक्राला 20? रवीच्या शेजारी आहे, अंतर्गत आहे, बुध त्याच्यापेक्षा नाही 17 वर्ष दिली. रवीला 7 दिले, बुधाला 17 दिले, शुक्राला 20 दिले. बघा विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. अंतर्गत ग्रह म्हटल्यानंतर कुठे जास्त कमी पाहिजे. शनीला ठीक आहे, शनी खूप लांब आहे, 19 वर्ष ठीक आहे. याचं शास्त्रीय समाधान तुमच्याकडे आहे का? बहुतांश लोकांच्याकडे नाही. का? इतर वाचलेलं नाही आहे किंवा कुणी सांगितलेलं नाही आहे किंवा जिज्ञासा नाही. 3च कारण असू शकतात, त्याच्यापेक्षा 4थं असू शकतात. या खगोलशास्त्रामध्ये एखाद्या बिंदूपासून एखाद्या ग्रहांना सुरुवात ज्या वेळेला कल्पप्रमाण करायला त्याच बिंदूवर पर्टिक्युलर त्याच बिंदूवर परत यायला जो कालावधी त्याला लागतो तोच कालावधी म्हणजे त्या ग्रहाची दशा. म्हणजे शुक्राला जरी तो अंतर्गत ग्रह असला तरी ज्या बिंदूवरून तो सुरुवात करतो भ्रमण करायला त्याच बिंदूवरती परत यायला त्याला 20 वर्ष लागतात. त्याच बिंदूवर शब्दप्रयोग वापरताना त्याच बिंदूवरती किंवा त्या ज्या ठिकाणातून त्याला भ्रमण करायला सुरुवात केली त्याच ठिकाणी त्याला परत यायला 20 वर्ष लागतात. बाकी सगळ्या ग्रहांचं सुद्धा असंच आहे. दशेची वर्ष ठरवते. वर्षकालामध्ये सुद्धा कॅल्क्युलेशन आहे की माझ्या याच्यामध्ये दिलेलं आहे. तुमच्याकडे एक नोट्स अवेलेबल आहे, घरी गेलं करू शकता. एक नक्षत्रात 13 अंश 20 करायचं एक नक्षत्र असतं. कारण ग्रह फिरणार म्हणजे 360 अंश फिरणार, 27 नक्षत्र फिरणार. एका नक्षत्राची बाबतीत 13 अंश 20 करा, कलेमध्ये रूपांतर केलं तर 800 कला येतात. विभागणी करा, एक गणित स्वरूपात दिले. घरी गेल्यानंतर निवांत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. प्रत्येकाला भ्रमण करण्याचा कालावधी आहे त्याची मर्यादा 120. हा दृष्टिकोन आहे. जोपर्यंत हा दृष्टिकोन बघत नाही तोपर्यंत तो नियम तुम्हाला अनुभवलाच आहे ना. तुम्ही नावं देऊ शकता, सोपा आहे. पण दृष्टिकोन अभ्यास करून मग चिकित्सा केली तर आपण म्हणू शकतो ना इथं मुळच शत्रुमित्र तसंच आहे. त्रिकोण सिद्धांत म्हणून एक प्रकार आहे. बऱ्याच वर्षी माहिती असेल असं मला माहित नाही, कारण मी कोणाच्या सिलेबसमध्ये हा प्रकार बघितलेला नाही. बहुतांश तुम्ही सगळे शत्रुमित्राचा जो गोष्ट तुम्हाला माहिती आहे. पंचांगामध्ये सुरुवातीच्या पानामध्ये लिहिलेलं असतं. मी सुद्धा ते लिहिलं तुम्हाला. आता तुम्हाला माहिती आहे 360 अंश गोला आहे मोठा. तोच गोल आपण चौकोनाच्या स्वरूपात सोपं करून मांडतो. 12 घरं मांडतो. 12 घरांना सुद्धा आपण संज्ञा दिले, त्रिकोण स्थान, केंद्रस्थान वगैरे वगैरे तुम्हाला माहिती. 1 5 हा एक त्रिकोण, 2 6 10 हा एक त्रिकोण. आता त्रिकोणामध्ये जर तुम्ही आकडे मांडले तर तुम्हाला तिन्ही त्रिकोणामध्ये चर, स्थिर आणि द्विसम असे 3 राशी तुम्हाला मिळतात. प्रत्येक त्रिकोणामध्ये बघा एक आकडा मांडून त्रिकोण मांडा, एकात चर मिळणार, दुसऱ्यात स्थिर मिळणार, तिसऱ्यामध्ये द्विसम. असं चर, स्थिर, द्विसम हे 3 असे 4 त्रिकोण होतात. बरोबर. या 4 त्रिकोणामध्ये केंद्रात ज्या राशी असतात, केंद्रात ज्या राशी येतात त्या नेहमी चर असतात. उदाहरणादाखल बघा, मेष राशी आहे. मेष राशी म्हणून तुम्ही लग्न माना 1 2 3 4 त्याच्यात काय आलं 4 आकडे चर आहे. 5 6 7
1 4 7 10 हे जे काही केंद्रस्थान आहे त्या केंद्रामध्ये चरराशी आहे. त्या केंद्रामध्ये चरराशी उदाहरणार्थ तुम्हाला मी जे काही चार्ट दिले तुम्ही घरी पण रेफर करू शकता. त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्रिकोणामधल्या असलेल्या राशीमध्ये तिन्ही प्रकारच्या राशी आहेत. चरराशी येतात, स्थिर राशी येतात आणि विस्वभाव. आणि केंद्रामध्ये फक्त एकच तत्व येतं. इतर चर तर चर येणार, स्थिर तर स्थिर येतं किंवा द्विस्वभाव तर द्विस्वभाव. आता हे झालं राशींच्या बाबतीत. आता तुम्ही त्याचे स्वामी जे आहेत त्यांचा विचार करा. त्रिकोणामध्ये जे स्वामी येतात ते कोण कोण येतं बघा. मेष लग्नाला मंगळ, पंचम समाज सिंह राशी रवी आला, भाग्यात धनु राशी विपुल राशी आणि मंगळ रवी. आता त्याच्या उलट केंद्रामध्ये जाऊ. केंद्रामध्ये गेल्यानंतर कोण येतं? मंगळ, चंद्र, शुक्र, शनी. 1 4 7 10. आता इथं खरी किंमत आहे. म्हणजे त्रिकोणामध्ये तिन्ही तत्वांचा समावेश आहे. तिन्ही तत्व म्हणजे चर, स्थिर, द्विस्वभाव. आणि केंद्रामध्ये एकच तत्व, चर तर चर, स्थिर तर स्थिर आणि द्विस्वभाव तर द्विस्वभाव. म्हणजे याचा अर्थ काय झाला? केंद्रामध्ये जर एकच तत्व आलं म्हणजे एकच तत्व आहे आणि त्रिकोणामध्ये तिन्हींचा समावेश म्हणजे त्रिकोणामध्ये असलेल्या लोकांचं आयुष्य हे नेहमी परिवर्तनशील असतं. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी समान प्रमाणात घडतात. म्हणजे गाडी चालवतात. केंद्रात जर एकच तत्व आलं तर काय होणार? एक मार्गी झालं. एकतर फुल स्पीडनं जाणार, एकतर बंद पडणार. म्हणजे संघर्ष आहे. म्हणजे काय त्याच्या आयुष्यामध्ये सरळ नाही. आता यांचे स्वामी बघा. केंद्रामध्ये जे काही ग्रह येतात त्यांचे स्वामी एकमेकांचे शत्रू आहेत. चंद्र शनी शत्रू, शनी मंगळ शत्रू. त्रिकोणाचे स्वामी बघा. रवी गुरु मंगळ मित्र आहेत. म्हणजे पराशरीने हाच विचार केला. त्रिकोणातले स्वामी जे आहेत ते एकमेकांचे मित्र आहेत आणि केंद्राचे स्वामी जे आहेत ते एकमेकांचे शत्रू आहेत किंवा सण आहेत. हाच कन्सेप्ट आहे शत्रुमित्र. शत्रुमित्र तो गोष्ट कशावरून तयार झालाय? या त्रिकोण सिद्धांतावरूनच तयार. म्हणजे तुम्ही म्हणू शकताय केंद्रामध्ये समजा चरराशी आहे, त्या चरराशीमध्ये उच्च ग्रह असतील तर माणसाचं आयुष्य खूप मोठा माणूस पण आम्हाची पत्रिका देतात, कृष्णाची पत्रिका देतात. केंद्रामध्ये उच्च ग्रह पण केंद्रस्थान ही संघर्ष दाखवतात. पराशरीचा नियम आहे. केंद्रस्थानामध्ये 5 गुण असतील तर संघर्ष जास्त असतो. कारण तत्व त्यांचं एकच येतं. रामाचं आयुष्य संघर्षमयच होतं. कृष्णाचं आयुष्य संघर्षमयच होतं. खडतर होतं. सामान्य होतं का? जेवढे ग्रह केंद्रात उच्च तेवढा संघर्ष मोठा असतो. ग्रहांच्या क्वालिटीवरती जेवढं नीच किंवा कमी बलवान तेवढा संघर्ष कमी असणार. उलट त्रिकोणामध्ये जेवढे ग्रह उच्च तेवढं आयुष्य संमिश्र स्वरूपाचं आणि भागवत. निष्कर्षामध्ये तुम्हाला नियम दिलेले आहेत. शत्रुमित्राचं शुभत्व अशुभत्व जे शत्रुमित्र कोष्टक आहे ते तुम्ही कम्पेअर करून बघा. त्रिकोण मांडा, केंद्रातले अधिपती तपासा, त्रिकोणाचे अधिपती तपासा. तेव्हा तुम्हाला कळून होईल की शत्रुमित्र कसं ठरवलं गेलेलं आहे. म्हणजे इथं तुमचा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. आता याच्यामध्ये त्यांनी काय केलं की 2 निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असे 2 गट तयार केले. केंद्र आणि त्रिकोण या संबंधित 2 गट तयार केले गेले. एक गट असा आहे 1 5 9 आणि
4 8 5 हा एक गट आहे. दुसरा गट आहे 2 6 10 आणि 3 7 11 या राशींचा एक गट आहे. पहिल्या गटामध्ये जे अधिपती येतात म्हणजे रवी आला, मंगळ आला, गुरु आला, चंद्र आला, ही शुभग्रह एकमेकांचे मित्र ग्रह. याच्या उलट्या दुसऱ्या गटामध्ये याच्या उलट्या. दुसऱ्या गटामध्ये जे ग्रह येतात बुध शुक्र शनी हे एकमेकांचे मित्र आहेत, पण 2 गट जे आहेत ते एकमेकांचे शत्रू आणि समोर आहेत. वस्तुता बघितलं तर हा नियम जो आहे, आता मी हे खूप जबाबदारीने वक्तव्य करतोय, हे जर व्यवस्थित समजलं तर पत्रिकेतला कुठलाही प्रश्न व्यवस्थित सोडू शकतो. मनाचे प्रश्न उपस्थित झाला की शनी समजा वृषभ लग्न आहे, वृषभ लग्नामध्ये शनी हा भाग्यश आहे, दशमेश आहे, किंवा कुठलंही लग्न मेष लग्न. मेष लग्नामध्ये थोडक्यात काय सांगायचं मला, एक अशुभ स्थान येतं, एक शुभ स्थान. मग हा पकडाचा तो पकडाचा गोंधळ आहे ना. शनी अष्टमेश म्हणून बलवान करणार का भाग्येश म्हणून बलवान करणार. जर तुम्हाला हे समजलं तर ते सुद्धा तुम्हाला समजायला काय अडचण नाही. फक्त दृष्टिकोन बदलायला, हे बघण्याकडे असलेला दृष्टिकोन जो आहे तो तुम्ही बदलायला पाहिजे आणि योग्य तो ठेवायला पाहिजे. पुस्तकात लिहिलं ठीक आहे, पण का लिहिलंय याचा सुद्धा विचार करून काम करायचा. तो ज्या वेळेला एका त्रिकोणाचा अधिपती होतो, एका केंद्राचा अधिपती होतो, दोन्हीचा वृषभ लग्नाला शनी राजयोग करतो. का केंद्रामध्ये उत्तर बलवान दशम स्थान आहे, त्रिकोणामध्ये उत्तर बलवान भाग्यस्थान आहे. बलवान स्थानाचा अधिपती येतो म्हणून आहे. त्याचं फळ देण्याची सुद्धा क्षमता त्या पद्धतीनेच असते. पण ते फळ कसं देणार, त्यासाठी तुम्हाला कर्माचं नियोजन करावं लागतं. म्हणजे त्याची वास्तविक परिस्थिती कशी आहे, मोलमजुरी करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही वेगळं सांगायचं आहे, पण तेच नियम तुम्ही करोडपती माणसाला होऊ शकता का? नाही का. पण तोच नियम जर तुम्ही करोडपती माणसाला लावला तर ह्या ज्योतिषशास्त्राची काय चूक आहे? चूक आपली आहे का आहे? कारण ह्याचे समायोजन करायचं असते. शास्त्रामध्ये हे सुद्धा दिलं, कधी काय वापरायचं, कधी काय वापरायचं नाही. इथं जर दृष्टिकोन चुकला, अभ्यासाचा दृष्टिकोन चुकला की तुमचं उत्तर चुकलं. म्हणून अभ्यास करत असताना दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. नियम वाचा, काहीच अडचण नाही, पण तो नियम तसं का तयार झालाय हे जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुमचं वाचलेलं व्यर्थ. नेहमी यासाठी प्रयत्न राहणं फार गरजेचं आहे. थोडा तर कॅल्क्युलेशनचं नाव आहे. नक्षत्रामध्ये 27 नक्षत्र आहेत, सगळ्यांना पाठ असते. मेषेपासून आपली रेवतीपर्यंत 9चे 3 विभाग केलेले आहेत. आता थोडंसं बारकाईने बघितलं तर अजून एक दृष्टिकोन तुम्हाला सांगतो की हे संबंध कशा प्रकारचे आहेत. 9 ग्रहांच्या मध्ये क्रम जो ठरवला गेलेला आहे त्याचं सुद्धा एक लॉजिक आहे, त्याला सुद्धा एक नियम आहे. असाच क्रम ठरवला गेलेला नाही. कारण तुम्ही जर बघितलं तर वरती क्रम वेगळा आहे. रवीनंतर बुध येतो, शुक्र येतो, नंतर रवी येतो. लक्षात इथं क्रम वेगळा आहे, दशेमध्ये क्रम वेगळा, दशेमध्ये क्रम वेगळा. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी. इथं काय म्हणजे रवी, चंद्र, मंगळ मध्ये राहत आहे, गुरु, शनी, बुध, नंतर केतू मध्ये चालू. मग असं काय
कधी विचार केला राहू हा मंगळानंतरच काय, बुधानंतर केतूच काय? प्रश्न पडायला पाहिजे. एक आकृती नियमासाठी दिली, ती थोडी बघितलं तर तुम्हाला आवडते त्याच्या पोझिशन्स लक्षात होते. थोडंसं कॅल्क्युलेशन मध्ये तुम्हाला 12 अंश 160 360 अंशाचे खगोल आहे. एका किती जास्त किती म्हणजे वेळ चंद्रावर काम 12 अंशाचा अंतर आहे. 20 ते 27 तास ॲव्हरेज लागतात. एक स्थिती 30 स्थितीचा एक महिना बरोबर. तसं 24 तासाचा दिवस बघितला तर उरलेले 3-3 तास जर गोळा केले तर ॲव्हरेज 371 तिथी एका सौर वर्षात होतात. 371 तिथी होतात. आणि अशी 120 वर्ष जर काउंट केली तर 120 गुणिले 371 असं जर केलं तर 44,520 तिथी येते. किती येतात तिथी? 44,520. आणि त्याचे जर तिथीमध्ये परत रूपांतर केलं महिन्यामध्ये तर 1484 महिने होतात. सौर वर्षाप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं तर बरोबर त्या तिथींचे 120 वर्ष होतं. गणित तुम्हाला दिलंय, कॅल्क्युलेटर कोणाकडे असेल तर करून बघा. बरे इथं सुद्धा 120 चा आकडा जमतोय. इथं सुद्धा तुम्हाला 120 चा आकडा जमतोय. क्रम विचार तर पृथ्वीवरून आपण ग्रह बघितले. पृथ्वीवरून ग्रहामध्ये रवी, बुध, शुक्र, पृथ्वी, चंद्र, मंगळ, गुरु, शनी असा क्रम आहे. पृथ्वी प्रधान झाली तर आपण पृथ्वीवरती राहतोय, तसा क्रम बघितला तर पृथ्वी वगळावी लागेल आपल्याला. मग क्रम कसा येणार? रवी इकडून घेतला तर चंद्र, मंगळ, गुरु, शनी, नंतर बुध, शुक्राच्या कक्षा आहे. तर गोल आहे, गोलाचा विचार करायचा आहे. हे जर समजत नसेल तर तुम्हाला एक आकृती दिली, शेवटच्या पानावर आहे. घरी गेल्यानंतर एक 50 वेळा जर तुम्ही आकृती बघितलं तर तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तर मिळतील. काही ग्रहांना 2 राशी दिली. बुधाला मिथुन कन्या दिली, गुरुला धनु मीन दिली, शनीला मकर कुंभ दिली. कोणी मला सांगू शकते का 2-2च राशी का दिल्या? रविचंद्राला एकच दिली, राहू केतू तर दिलेल्याच नाही. खगोलीय रचना म्हणजे तुमच्या लक्षात येईल. रवीनंतर बुधाची कक्षा आहे. बुधाची कोण कक्षा केली तर एका बाजूला कन्या राशी येते, बरोबर त्याच्या दुसऱ्या बाजूला मिथुन राशी येते. बुधानंतर शुक्र येतो. शुक्राच्या 2 राशी समोरासमोर येतात गोल केला तर. कन्येनंतर तुळा राशी येते म्हणून शुक्राची राशी येते. बरोबर त्याच्या उलट तुम्ही पुढे गेला तर वृषभ राशी दिसते. कक्षा जसं सूर्याला कक्षा भ्रमण करतो, सूर्यामध्ये धरून तुम्ही बघा. पृथ्वी सोडा आणि पृथ्वीवरती आपण तिसरी कक्षा लागते मंगळाची. मंगळाला काय दिली? राशी वृश्चिक आणि मेष. त्याच्यामध्ये बघा वृश्चिकेच्या बरोबर समोर मेष राशी. त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर कक्षा येते गुरुची. वृश्चिक नंतर आज कोणाची येते? धनुराशी. धनुराशीला बघा समोरासमोर एकीकडे धनु, पुढच्या वेळेस मीन राशी येते म्हणून गुरुला धनुराशी. त्या कक्षेतून भ्रमण करतोय. सगळ्या शेवटी कक्षेत कोण आहे? शनी. राहिला 2 कुठल्या राशी? मकर आणि कुंभ. उरलेला 2 राशी अधिपती शनी. रवी आणि पृथ्वीच्या मध्ये शुक्राच्या बाजूला चंद्र आहे. उरलेले तास चंद्राला पण दिले.
खगोलशास्त्र समजून घेताना सुद्धा हा गोल समजून घेतला म्हणजे मला ऍक्च्युअल वर काय पोझिशन आहे, प्रत्येक ग्रहाला राशी कशा विभागणी केलेली आहे, दोन दोनच का दिले, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला याच्यातून आता याच्यामध्ये आणखी एक दोन गमतीचे म्हणजे त्यावेळी दशेचा क्रम ठरवला गेला. दशेचा क्रम दोन गोष्टीद्वारे ठरवला जातो. एक नक्षत्राच्या अधिपती म्हणून ठरवलं, बरोबर. म्हणजे जशी 9 नक्षत्र आहेत, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, म्हणजे रवी, चंद्र, मंगळ, गुरु वगैरे 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 9 ग्रहांचा त्याच्यामध्ये केतूपर्यंत येते. याच्यामध्ये मेष राशी जी आहे आणि वृषभ राशी जी आहे तिथं कृत्तिका नक्षत्र पाहून मेष राशीमध्ये कृत्तिका नक्षत्र आहे तर तेच नक्षत्र वृषभाला सुद्धा संबंध आहे. मृग नक्षत्र बघा, मृग नक्षत्र सुद्धा 2 राशीमध्ये पाहू. पुनर्वसु नक्षत्र घ्या, 2 राशीमध्ये पाहू. हे चालते कुठपर्यंत असले शकत, तिथून पुढे हा संबंध आहे का बघा, तिथं हा संबंध समजतो, तिथं हा संबंध समजतो. जे रवी, मंगळ, गुरु ही 3 ग्रहांचा संबंध संपला म्हणजे हे संबंध निर्माण करणारे ग्रह आहे आणि आश्लेषा नक्षत्रापर्यंत गेल्यानंतर हे संबंध पुढे येते, तेव्हा परत मघा नक्षत्र सुरू होते. आणि म्हणून मिथुनेनंतर कर्क जशी राशी येते तशी संबंध सुरुवात करण्याची राशी सिंह राशी येते आणि नक्षत्र केतूची. कारण हा नक्षत्राचा दुसरा टप्पा आहे. पहिली 9 नक्षत्र झाल्यानंतर पुढची 9 नक्षत्र, असं 9 नक्षत्राचा 3 टप्पे येतात. त्या 3 टप्प्यामध्ये पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्याचा संबंध प्रस्थापित आहे. उलट तुम्ही शेवटच्या नक्षत्राच्या आवृत्तीमध्ये बघा, शेवटच्या याच्यामध्ये शेवटच्या राशीमध्ये गुरु शनीचे नक्षत्र आहे. गुरु शनीच्या नक्षत्रामध्ये गुरुनंतर शनीची कक्षा येते. गुरुचं पूर्व भाद्रपद नक्षत्र आहे, शनीचं उत्तर भाद्रपद नक्षत्र आहे. आणि ती नक्षत्र जी आहे ती मकर, कुंभ, मीन राशीमध्ये कुंभ मीन राशीमध्ये पाहून आहे. हा परस्पर संबंध आहे एकमेकांचा. बघा तुम्ही पंचांतर बघितलं, दाता पंचांगामध्ये पहिल्या पेजमध्ये 27 नक्षत्र आहे. पावन नक्षत्र ज्यांच्या राशीमध्ये येतात त्यांचे स्वामी बघा, जिथं संबंध नाही त्यांचे राशी स्वामी बघा. ज्यांचा संबंध आहे ते मित्र आहे आणि ज्यांचा संबंध नाही आहे ते सुद्धा मित्र आहे, परंतु ज्यांचा संबंध आहे त्यांचे ते शत्रू आहेत. हा आहे दृष्टिकोन. तुम्ही त्या गोष्टीकडे बघताय कसं, हा दृष्टिकोन. कर्क राशीनंतर असा संबंध येत नाही. कर्केमध्ये शेवटचा संबंध येतो, पुनर्वसु नक्षत्र मिथुन आणि कर्केला जोडलं जातं, ठीक आहे. आश्लेषानंतर या राशीचा संबंध भंग होतो, म्हणून बुधाचे नक्षत्र येते. नंतर दुसऱ्या गटाचा आरंभ होतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरा नक्षत्राचा गट जो आहे 9 नक्षत्राचे 3 विभाग केले. तर आश्लेषानंतर मगापासून जो ह्याच्यापर्यंत मूळ नक्षत्रापर्यंतचा जो गट आहे तो 2 नंबरचा गट आहे. म्हणून केतूला ध्वजकारक म्हणतात. प्रत्येक नक्षत्र गटाची सुरुवात केतूच्या नक्षत्रावरून होते. शिखी, ध्वज असे केतूची नावं त्याच्यामुळे पडली.
कारण नवीन संबंधाची सुरुवात ही केतूच्या नक्षत्रानंच होत असते. वस्तुतः सांगण्यासारखं खूप आहे. 4-4 मिनिटाची वेळ दिलेली होती, वेळ संपत आली आहे. बरंच काय शिकवण्यासारखं आहे, बरंच काय समजून सांगण्यासारखं आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये मी ज्यावेळेला 2000 साली कृष्णमूर्तीचा अभ्यास करत होतो त्यावेळेला कृष्णमूर्ती स्वतः लिहिलेली पुस्तकं होती. त्याच्यामध्ये त्यांनी पारंपरिकचा खूप अभ्यास केला. कृष्णमूर्ती पद्धत म्हणजे काय आहे? जे अवघड आहे ते सोपं केलं, जे अवघड आहे ते सोपं केलं. पारंपरिक खूप अवघड आहे, कारण ते खूप लक्षात ठेवावं लागतं, एकमेकांचे संबंध तपासावे लागतात. हेच पारंपरिक सिम्प्लिफाईड केलं. आपण प्रथम निर्देश किंवा जे भावावेश नियम वापरतो तेच नियम इथं दिलेले आहे, फक्त आकड्याच्या स्वरूपात आहे. जशा पद्धती पारंपरिकचीच आहे, जशा पद्धतीमध्ये जे नियमांचं कॅल्क्युलेशन जे आहे ते नियमांचं कॅल्क्युलेशन सुद्धा पारंपरिक आहे. पारंपरिकचंच ॲडव्हान्स पण थोडं कॅल्क्युलेटिव्ह हे जे आहे ते कृष्णमूर्ती पद्धत म्हणून आपण स्वीकारलेली आहे. संशोधन करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. दृष्टिकोन जर संशोधनाकडे ठेवला तर नक्कीच संशोधन करण्यासारखं बरंच आहे. कालनिर्णय आहे, कालनिर्णयामध्ये सुद्धा पारंपरिकमध्ये खूप छान कालनिर्णय दिलेले आहेत. एखाद्या घटनेचा कालावधी काढायचा कसा, वेळाभावी उदाहरण दिलं असतं त्याला खूप वेळ लागेल, पण तुम्हाला मी सांगतो कृष्णमूर्ती पद्धतीपेक्षा सूक्ष्म कालनिर्णय पारंपरिकमध्ये आपण काढू शकतो. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये व्यावहारिक प्रश्न 100% आहे, नो डाऊट. पारंपरिकमध्ये तुम्हाला व्यावहारिक बरोबर जे दिसतं, जे दिसत नाही, जे आहे, जे नाही, जे हातात आहे, जे हातात नाही, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पारंपरिकमध्ये सांगतात. वस्तू सापडणे तर त्याचा उपाय आहे. त्याच्याबरोबर कर्मकांड धर्मशास्त्राचं ज्ञान असेल तर तुम्हाला उपाय सुद्धा सांगता येतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे उपाय सांगताना हातात काय आहे, हातात काय नाही आहे याचा विचार करून तारतम्याने जर सांगितलं तर उपाय 100% लागू पडतील. ते लागू पडण्यासाठी समस्या समजून घ्यावी लागते. समस्या समजली तर उपाय सांगायला फार सदर नाही. तुम्हाला हे जे 2-3 पानाचं मटेरियल दिले आहे त्याच्यामध्ये कोणाला काही शंका असेल तर माझा नंबर पण दिलेला आहे, तुम्हाला कधीही कॉल करू शकता. जर आयोजकांनी परत संधी दिली तर त्याचं पुढचं एक क्रमश भाग आहे. म्हणजे आता वेळाभावी फारसं काय सांगता आलेलं नाही आहे, पण शुभत्व अशुभत्व, एक केंद्र, एक त्रिकोण, एक षडाष्टक, मगाशी षडाष्टक पद्धतीने उल्लेख केला. एकामध्ये 8व्या राशी त्याची दुसरी राशी शुभ स्थानात असते. अंशात्मक योग आपण बघतो. अंशात्मक योग बघत असताना सुद्धा केंद्राचे स्वामींच्या अंशात्मक योग, त्रिकोण स्वामींच्या अंशात्मक योग याचा विचार जरी सूक्ष्म केला तर सुद्धा खूप फरक आहे. उदाहरण दाखल द्यायचं झालं, एका आंब्याकडे 12 आंबे, एक आंबा नसला, एक आंबा खराब झाला. आता त्या कंडीमध्ये समजा 4 जण 1, 2, 3, 4 टप्पे दिले. आंबे एकमेकांवर ओळखून ठेवलं नसतं टिकवण्यासाठी. एक आंबा जर खराब असला, खराब निघाला तर चरबी नासायला वेळ लागतो. सगळं खराब होतं. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये संबंध फार महत्त्वाचे. बाराशरीमध्ये संबंधित
युती दृष्टी क्षेत्र 4 प्रकारचा संबंध. म्हणून म्हणतात की कुठलाही ग्रह शुभ नाही, कुठलाही ग्रह अशुभ नाही, कुठलाही पाप नाही, कुठलाही पुण्य ग्रह नाही. ग्रह बिघडतो, संबंधानं बिघडतो. संबंध बघण्याची दृष्टी जर व्यवस्थित कळली तर तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं इन्स्टंट सांगता येईल. तुमचं रिडिंग कधीच चुकणार नाही. अशा छोट्याशा पण निग्लेक्टेड गोष्टी ज्या आहेत, जिथं आपला दृष्टिकोन आपण चुकीचा ठेवतो, अशा खूप काही गोष्टी आहेत. आपण म्हणतो की आयोजकाने जर पुढच्या वेळेस संधी दिली तर आपण क्रमशःचा पुढचा भाग जो आहे. असं का? तुम्ही मला सांगा, कुठलाही नियम मी सांगतो हा नियम कसा तयार झाला, मग तो गणितातला असू दे किंवा फलितातला असू दे. तर ते गोष्ट आपण क्रमशः पुढच्या